शेतकरी डीपी देणारा माणूस नाही, परंतु विना डीपीचा करंट देणारा माणूस आहे, असा हल्लाबोल महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात करंजी येथील उत्तरेश्वर सभा मंडपात अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक प्रचार सभेप्रसंगी बोलताना नाव न घेता महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर केला आहे। पाहुयात याबाबत सविस्तर वृत्त। अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे करंजी बस स्थानकावर आगमन होताच करंजी, भोसे, दगडवाडी, बैजू, बाभुळगाव, लोहसर, खांडगाव, सातवड या गावातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केलं। उत्तरेश्वर सभा मंडपामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं डॉक्टर सुजय विखे पाटील, जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिका राजळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या प्रचार सभेप्रसंगी बोलताना महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नाव न घेता महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर हल्लाबोल केला आहे। परवा नगरमध्ये जेव्हा या समोरच्या उमेदवारांनी पोलिसांना धमकवलं, त्यांच्या कालच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रचार फेरीमध्ये एक सर्वसामान्य गोरगरीब माणूस आपल्या आईला त्या ठिकाणी घरी घेऊन चालला होता आणि घरी घेऊन जात असताना फक्त हॉर्न वाजवलं। हॉर्न वाजवल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रचार फेरीमध्ये ते स्वतः तिथे असताना त्या महिलेच्या डोक्यात दगड घातले, तिला रक्तभंबाळ केलं आणि तिला उचलून आणि काल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं। ती आजी एवढी घाबरलेली होती। मी आणि कर्डिले साहेबला फोन लावला, मी तिथे गेलो, तिला म्हटलं काळजी करू नको, आम्ही आहोत अजूनही इथं। ती म्हणते जोपर्यंत तुम्ही आहे आम्हाला काळजी करायचं काही कारण नाही। हे का घडलं? कारण की त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की जर आपला नेताच पोलिसांना धमकू शकतो, आपल्याला कोण खातेल, आपलं कोण वागणं करू शकतं? मला सांगा, कोणीही माणूस निवडणुकीला जात असताना असं भाषण करेल का की प्रत्येक घरात टीव्ही दिली म्हणून? कोणीही माणूस निवडणुकीला जात असताना प्रत्येक तालुक्याला एमआयडीसी दिली असं भाषण करू शकतो का? हे व्यक्ती जिथं 5.5 वर्ष सत्ताधारी आमदार होते, अरे तुम्ही भाषण करताना प्रत्येक घरात टीपी देण्याची घोषणा करतात, तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये किती टीपी दिला याचा कागद तरी त्यांच्याकडे दाखवा। हे टीपी देणारा माणूस नाही, पण बिना टीपीचा करंट देणारा माणूस हे लक्षात घ्या। हा करंट देऊन आपल्या गोरगरीब माणसाला त्या ठिकाणी संपवण्याचं काम याचे लोक करतात। यावेळी माजी सरपंच बाळासाहेब अकोलकर, माजी सभापती मिर्झा मनियार, मिरी तिसगाव प्रादेशिक नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर, सुनील साखरे, सुभाषराव अकोलकर, शिवाजी भाकरे, माजी उपसरपंच नवनाथ आरोळे, बंडू पाठक, प्रदीप टेमकर, मेजर, माजी सरपंच संचिन शिंदे यांच्यासह करंजी परिसरातील महायुतीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, जिल्हा अहमदनगर।